आता एक महत्त्वाची बातमी सविस्तर पाहूयात। अमेडिया कंपनीला विक्री प्रकरणी पॅरामाउंट कंपनीची संचालक शीतल तेजवानीला 3 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली। या घोटाळ्यामध्ये 1800 कोटी रुपयांची जमीन फक्त 300 कोटीत पार्थ यांच्या कंपनीने खरेदी केली। त्यासाठी मुद्रांक शुल्काचे 6 कोटी रुपये सुद्धा भरलेले नाहीयेत। त्यामुळे पार्थ पवार यांच्या अटकेचा नंबर कधी असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय। 1.5 महिन्यांपूर्वी हा घोटाळा उघड झालेला आहे। प्रचंड गदारोळ झाल्यावर खरेदी करार रद्द केल्याची घोषणा अजित पवार यांनी केली। मात्र अजूनही पार्थ यांनी 21 कोटी रुपयांचा भरणा केलेला नाहीये। शीतलवर 7 नोव्हेंबरला गुन्हा दाखल झालेला होता। त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर एकीकडे जी कारवाई केली जाते तर त्याच वेळी पार्थ पवार यांचा नंबर कधी लागणार असाही सवाल उपस्थित केला जातोय। मुंढवा प्रकरणावरून विरोधक सुद्धा आक्रमक झालेले आहेत आणि त्यामुळे हिवाळी अधिवेशनाआधी वातावरण तापण्याची शक्यता आहे। राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घ्यात। राहुल, विरोधक आता अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत। एकंदरीतच ही जी कारवाईची प्रक्रिया आहे त्या संदर्भातले काय अपडेट्स आहेत? एकतर खर्गे समितीला 1 महिन्याची जवळपास मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर शीतल तेजवानीला जी अटक झाली त्याच्यानंतर या सगळ्या व्यवहारामध्ये मुख्य नाव येत आहे ते पार्थ पवारांचं। पार्थ पवारांना या सगळ्या प्रकरणात अजूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये। खर्गे समिती अमेडिया कंपनीनं नेमकं काय केलं हेच पाहतेय। जर शीतल तेजवानीला या सगळ्याच महारत्ना संदर्भातल्या जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणी अटक केली तर मग पार्थवरती कधी कारवाई असा प्रश्न आहे। बहुधा सरकारला हे लक्षात आलंय, त्यामुळेच खर्गे समितीला 1 महिन्याची मुदतवाढ देण्याचा विचार दिसतो आहे। कारण जर शीतल तेजवानीला अटक झाली तर ह्याच्यातले दुसरे जे साथीदार आहेत त्यांनाही अटक होणं अपेक्षित आहे। पण आता हिवाळी अधिवेशन आहे, त्याचबरोबर निवडणूक आहे, तर विरोधकांना कुठला मुद्दा मिळू नये या दृष्टीनं बहुधा असं केलेलं आहे की या प्रकरणात शीतल तेजवानीला अटक केली कारण अधिवेशनात हे प्रश्न विचारले जातील। पण पार्थ पवारवरती मात्र कारवाई नाही, कारण लगेच सरकार सांगेल की खर्गे समितीला आणखी मुदतवाढ दिलेली आहे। खरं म्हणजे सगळी कागदपत्र इथं समोर असताना पुन्हा 1 महिन्याची मुदतवाढ देण्याची खरंच गरज होती का असा प्रश्न आहे। पण अशी बातमी दैनिक लोकसत्तानं प्रकाशित केली आहे की ज्यात म्हटलं की 1 महिन्याची मुदतवाढ। ऋतुजा, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।